नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। 8 बँकांना सरकारकडून तातडीचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्या बँकांमध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। जर त्या 8 बँकांमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल तर तुमच्याकरिता एक मोठी आनंदाची बातमी पुढे आली आहे। संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे दिनांक 14 नोव्हेंबर। नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यात आल्याची मोठी घोषणा केली होती। 1,500 ऐवजी आता महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत। तसेच आचारसंहिता संपुष्टात येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत। म्हणजेच महिलांना 4200 रुपये बँक खात्यात मिळणार आहेत। मात्र हे पैसे वाटप होताना जिल्ह्यानुसार वाटप केले जाणार आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वर्गवारी एकूण 3 गटांमध्ये करण्यात आली आहे आणि सर्वप्रथम गट क्रमांक 1 मध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे। तसेच योजनेच्या लाभार्थी यादीतून काही महिलांना वगळण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या महिला केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना पुढील हप्ते मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही। मात्र ज्या महिला या संजय गांधी निराधार योजना तसेच लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत असेल त्या महिला अडचणीत येऊ शकतात। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जितके पैसे तुम्हाला मिळालेत ते तर तुमच्याकडून परत घेतले जाणार नाहीत। मात्र यापुढे योजनेचे हप्ते मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। पहिल्या गटात अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्या जिल्ह्यातील महिलांना आतापर्यंत सर्वात कमी योजनेचा लाभ मिळालेला आहे। तसेच बहुसंख्य महिला ज्यांना एकही रुपया योजना सुरू झाल्यापासून मिळालेला नाहीये त्या याच जिल्ह्यांमधील आहेत। मित्रांनो, पहिल्या गटातील जिल्ह्यांची नावे अशी आहेत: नाशिक, अहमदनगर, सोलापूर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, रायगड आणि कोल्हापूर। तर मित्रांनो, एकूण 8 जिल्ह्यांची निवड पहिल्या गटात करण्यात आली आहे। या जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात सर्वप्रथम पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय आणि तिसऱ्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो, बँक खात्याबद्दलची अपडेट अशी आहे की या 8 बँकांमध्ये ज्या महिलांचे अकाउंट असेल त्या महिलांना सर्वप्रथम योजनेचे पैसे मिळणार आहेत। पहिली बँक या यादीतील असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजेच आपली पोस्टाची बँक, जिच्यात सर्वप्रथम पैसे जमा होणार आहेत। कारण या बँकेत खाते उघडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आधार कार्ड लिंकिंगची प्रोसेस जशी इतर बँकांमध्ये क्लिष्ट स्वरूपाची असते तसला प्रकार ह्या बँकेबाबत नाही। अकाउंट ओपन करताच बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले जाते, ज्यामुळे डीबीटी अंतर्गत विविध योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा व्हायला कुठलीच अडचण येत नाही। याखेरीज या लिस्ट मधील दुसरी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच SBI। स्टेट बँकेत सर्वाधिक महिलांचे खाते आहेत, तेव्हा ज्या महिलांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल त्यांना टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही। या बँकेत देखील आधार कार्ड लिंकिंग प्रोसेस मध्ये काहीच अडचण येत नाही, त्यामुळे डीबीटी इनेबल लगेच होते आणि विविध योजनांचे पैसे बँक खात्यात जमा व्हायला काहीच अडथळा येत नाही। SBI खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। ह्या 3 बँकांव्यतिरिक्त 5 इतर बँकांची नावे ज्यात तुमचे अकाउंट असेल तर काळजी करण्याचे कारण नाही। त्या बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया। आता युनियन बँकेचा एकच तोटा आहे आणि तो म्हणजे जर तुमची KYC प्रक्रिया कंप्लीट झाली नसेल तर पैसे विड्रॉलच्या वेळी प्रॉब्लेम येतो। तेव्हा मित्रांनो, जर ही प्रक्रिया अद्याप तुम्ही पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, म्हणजे कोणतीच समस्या तुम्हाला येणार नाही। उर्वरित बँक म्हणजे HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक, IDBI बँक आणि कॅनरा बँक। तर मित्रांनो, या 8 बँकांमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर अगदी निश्चिंत राहा, तुम्हाला लगेच पैसे मिळणार म्हणजे मिळणारच। मित्रांनो, यानंतरची प्रमुख अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत। अनेक महिलांना अजूनही योजनेचे 2500 रुपये मिळालेले नाहीत। तेव्हा अशा सर्व महिलांनी एक सूचना लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही गॅस भरायला जाताय तेव्हा गॅस सिलेंडरचे पुस्तक सोबत न्या आणि मग गॅसचे बुकिंग त्यांच्याकडून करून घ्या। ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे वर्ग होण्याचा मार्ग मोकळा होतो। या योजनेअंतर्गत 830 रुपयांच्या दराने एकूण 3 सिलेंडरचे पैसे महिलेच्या बँक खात्यात जमा होतात।
म्हणजेच जवळपास 2,500 रुपयांचा लाभ महिलांना या योजनेद्वारे मिळणार आहे आणि अनेक महिलांना हे पैसे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मिळाले सुद्धा। मात्र आचारसंहिता लागू होताच या योजनेला देखील ब्रेक लागला। त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचे पैसे अजूनही मिळाले नसतील त्यांनी संयम ठेवावा। 24 नोव्हेंबर पासून त्यांना देखील पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, यानंतरची प्रमुख अपडेट आहे भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबाबत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे जे राज्यभरात चांगलंच गाजत आहे। त्या म्हणाल्या की महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये चालू केले, मात्र महाविकास आघाडीने ही योजना चुकीची ठरवली। त्यातील काही जण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले। तुम्ही महिलांना लाच देत आहात असे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी म्हटले, परंतु तुम्ही चिंता करू नका, ही योजना बंद होणार नाही। उलट महायुती सरकार सत्तेत येताच तुम्हाला महिन्याला 2,100 रुपये मिळतील। हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। जे सावत्र भाऊ असतात त्यांना आपल्या बहिणींचे चांगले झालेले सहन होत नाही। आपल्या बहिणींवर मुलींवर अन्याय झाला तर त्यांच्या हक्कासाठी लढणारा भाऊ हवाच, असे यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या। चित्रा वाघ यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे यांनी देखील लाडकी बहीण योजनेबद्दल एक वक्तव्य केलं। त्या म्हणाल्या की प्रत्येक माऊलीच्या खात्यावर 7,500 रुपये आले। या 7,500 रुपयांचं काय करायचं? लपवून ठेवा ते। कोण कोण पैसे जपून ठेवतं सांगा बरं? मी तर ठेवते लपून। मला 100% खात्री आहे महिलांनी या पैशांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही। महिला कधीही स्वतःसाठी पैसे खर्च करत नाहीत। म्हातारा सासरा आजारी पडला तर हळूच बिचारी पैसे आणून देते, मुलीच्या क्लासची फी देते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या। मित्रांनो, आगामी निवडणुकीत सध्या महायुती सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं चित्र आहे। तुमचं यावर काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, सध्या महाविकास आघाडीचे नेते प्रचार सभेत जनतेला विविध आश्वासने देऊन त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। असाच काहीसा प्रयत्न म्हणजे जर जनतेने विधानसभा निवडणुकीत साथ दिली तर आम्ही 1,500चा हफ्ताच काय तर 3,000 रुपये दरमहा देऊ, अशी घोषणा महाविकास सरकारच्या वतीने नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत दिली गेली। मात्र ह्या वक्तव्यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे तेच लोक आहेत जे लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले होते। राज्यभरातील लाडक्या बहिणींना दरमहा मिळणारे पैसे म्हणजे पैशांची उधळपट्टी, पैशांचा चुराडा आहे असे ते म्हणाले होते। मात्र आता जनतेची मते मिळवण्यासाठी अशा प्रकारची योजना आणण्याचे ते सांगत आहेत। खरे तर हे केवळ भूलथाफा देण्यातच पटाईत आहेत। महाविकास आघाडीचे नेते सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात होते। बहिणींना मिळणारे पैसे ज्याद्वारे त्यांना आर्थिक मदतीतून सक्षम करण्याचा आमचा निर्णय म्हणजे पैशांचा चुराडा असल्याचे ज्यांना वाटत असेल ते चुकून निवडून आले तर काय करतील याचा विचार न केलेलाच बरा, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना खडेबोल सुनावले। तसेच महाविकास आघाडी सत्तेत आली तर पहिले जे काम ते करतील ते म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बंद करणे। गोरगरिबांच्या हक्कासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे नेते कधीच विचार करणार नाहीत, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले। देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ धुळे जिल्ह्यातील एका प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले। दिवाळीपूर्वीचे 2 हफ्ते आचारसंहितेची अडचण नको म्हणून बँकांमध्ये जमा केले। त्यामुळे आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली। तसेच ते पुढे म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो आहे। या योजनेचा महायुती सरकारला लाभ होईल या भीतीने महाविकास आघाडीने या योजनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले, पण न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले। आमचे सरकार महाराष्ट्रात आले तर या सर्व योजनांची चौकशी करण्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत। चांगल्या कामात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तसेच ते म्हणाले की आम्ही लोकांच्या विकासाचे असेल ते त्यांना भरभरून देतो, आमची बँकच देना बँक आहे, लेना बँक नाही, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली। महायुती सरकारने नागरी हिताच्या 11 योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत। म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा स्वार्थ यामध्ये दिसून येत आहे, असेही ते म्हणाले। लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची चौकशी करण्याची भाषा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत। तुम्ही या सर्व प्रकारच्या चौकशा करा, मात्र त्यात तुम्हाला काहीही भेटणार नाही इतकं खात्रीशीर सांगतो। वेळ आली तर लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही एकदा नाही तर 10 वेळा तुरुंगात जायला तयार आहोत, असे आव्हान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले।
जे जनहिताच्या कामांमध्ये खोडे घालत आहेत त्यांना आता जनतेने जोडा दाखवावा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच शासनाच्या विविध योजनांची इन डिटेल माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.